भारत जय संविधान. मित्रांनो, UGC बद्दल आपण माहिती काढून घेणार आहोत. मित्रांनो, UGC म्हणजे काय आणि त्या कायद्याला सवर्ण करून म्हणजे मोठ्या जाती करून विरोध का होतोय त्या UGCला चला आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. सध्या देशभरामध्ये विद्यार्थी अनुदान याबद्दल मोठमोठे मोर्चे, विरोध, सगळे प्रदर्शनं चालू आहेत. UGCने केलेल्या नव्या नियमाचा आक्षेप घेतला जातोय आणि त्याला विरोध केला जातोय. त्या नियमाचं नाव प्रमोशन ऑफ इक्विटी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स 2026 हा नियम आहे. विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये जातीवाद रोखण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आलेला आहे सरकारद्वारे. त्या नियमानुसार प्रत्येक विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये एक इक्विटी कमिटी असेल, म्हणजे समानता कमिटी असेल. त्या कमिटीमध्ये SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर सुनावणी होणार आणि निश्चित कालावधीमध्ये त्या तक्रारीवर निपटा म्हणजे त्याचं सोल्युशन घेतलं जाईल आणि ते तक्रारी सोडवल्या जातील. त्या कमिटीत SC, ST, OBC, दिव्यांग आणि महिलांचा समावेश आवश्यक असेल. या कमिटीचं काम विद्यापीठ आणि कॉलेज परिसरात समानतेचे वातावरण तयार करणे आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करणे असे असेल. विद्यापीठ अनुदान आयोगानं हा नियम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तयार केलेला आहे. सुप्रीम कोर्टानं 2025 रोहित वेमुला आणि पायल तडवी सुनावणी करताना UGCला 8 आठवड्यामध्ये म्हणजे 8 हप्त्यामध्ये कठोर नियम बनवण्याचे आदेश दिले होते. हैदराबाद युनिव्हर्सिटीतील रोहित वेमुला आणि मुंबईत मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारी पायल तडवी यांनी जातीभेदामुळे आत्महत्या केली. त्यांच्यावर त्रास दिला, जातीयतेची निर्घृण त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आला. त्यामुळे त्यांनी स्वतःचा जीव संपवला आणि आत्महत्या केली कॉलेजमध्येच. याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने UGCला 2012च्या नियमानुसार सुधारणा करून जातीभेद संपवण्यासाठी मजबूत असा कायदा बनवा असं म्हटले होते. UGCनं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या नियमानुसार टक्केवारी देण्यात आली होती. त्या रिपोर्टनुसार 2017 ते 2018 उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीभेदाचा 173 तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. 2023 आणि 24मध्ये आकडा वाढून 378 इतका पोहोचला. गेल्या 5 वर्षात जातीभेदाच्या तक्रारीमध्ये 118% वाढ झाली. हा डेटा UGCनं समोर आणलेला आहे. संसदीय कमिटी आणि सुप्रीम कोर्टाला रिपोर्ट सादर केला होता. 90%हून अधिक तक्रारीचे निवारण, प्रलंबित तक्रारीही वाढल्या गेल्या होत्या. आता UGCनं तयार केलेल्या नियमावर जातीभेदाबाबत स्पष्टपणे व्याख्या दिलेली